नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजने आणि श्रावणबाळ योजना जी चालू होती वयस्क लोकांसाठी, तर त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पहिलं तुमचा हप्ता महिन्याला पेन्शन तुम्हाला दिव्यांग लाभार्थ्यांना आणि संजय गांधी निराधार योजनेमध्ये आणि श्रावणबाळमध्ये तुम्हाला ₹1500 प्रति महिना पेन्शन येत होतं. तर त्या पेन्शनचं अनुदान वाढलेलं आहे. तर ते अनुदान किती झालं आहे तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, हा शासन निर्णय 15 सप्टेंबर 2025 हा शासन निर्णय आलेला आहे. तर या शासन निर्णयामध्ये तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्य वाढ करण्याबाबत हा जी-आर आलेला आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग स्वयंघटना, परत स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी केली होती. तर त्या व व पाठपुरावा करण्यात येत होता. तर यासाठी तुम्हाला 25-26 या पावसाळी अधिवेशनामध्ये यांच्यातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये 1500 वरून 2500 म्हणजे ₹1,500 वरून ₹2,500 इतकी करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने दर सदर योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य म्हणजे तुम्हाला ₹1500 वरून ₹2,500 करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर त्या अनुषंगाने दिनांक 3/9/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलपैकी निर्णय घेण्यात आले आहेत. तर ते कुठले निर्णय आहेत तर तेही आपण बघूयात. शासन निर्णय खाली नमूद एक आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजना. त्यामध्ये तुम्हाला दिव्यांग लाभार्थ्यांना मासिक अर्थसहाय्य तुम्हाला ₹1500 वरून ₹2,500 करण्यात आलेलं आहे आणि ही अशी शासनाने मान्यता देखील दिलेली आहे. त्यानंतर 2 नंबरला आहे, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीनुसार करण्यात येईल. त्यानंतर 3 नंबरला आहे, सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजना, राज्य निवृत्ती वेतन योजना, त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असे या योजनेचा लाभ तुम्हाला ला अशा या लाभार्थ्यांना ही योजनेसाठी तुम्हाला ₹1500 वरून ₹2,500 झालेले आहेत. त्यानंतर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डी-बी-टी प्रणालीद्वारे म्हणजे तुमचं बँकेला जे आधार कार्ड लिंक आहे अशाच बँक खात्यात तुमचं हे लाभाचं रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यानंतरची सदरची वाढ ही ऑक्टोबर 2025 पासून लागू राहील. तर मित्रांनो, ही योजना तुम्हाला ऑक्टोबरच्या 2025 पासून तुम्हाला ही योजनेचा 1500 वरून ₹25 तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि 6 नंबरला आहे, सदर शासन निर्णय तुम्हाला जर पाहायचं असेल तर www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर म्हणजे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्यांचा संगणक प्रणालीमध्ये तुम्हाला हा नंबर आहे. त्यानंतर हा डिजिटल स्वाक्षरीत तुम्हाला महाराष्ट्र शासनामार्फत तुम्हाला हा जी-आर आलेला आहे. आणि तर मित्रांनो, तुम्हाला एवढं सांगायचं होतं, तर तुम्हाला संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना असे बरेच योजना जे ₹1500 ज्या लाभार्थ्यांना 1500चं मानधन येतं अशाच लाभार्थ्यांना ₹1500 न येता ऑक्टोबर 2025 पासून तुमच्या खात्यामध्ये ₹2,500 जमा होण्यास सुरुवात होणार आहेत. तर मित्रांनो, अशीच इंटरेस्ट माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.